जंतर मंतरवरती जखमी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी हे आग्रही मागणी करतायत। जंतर मंतरवरच्या आंदोलनामधल्या जखमी विद्यार्थ्यांच्या सोबत ते पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले। पॅलेट गनमुळे जखमी झालेला जो विद्यार्थी आहे तो सध्या राहुल गांधींच्या सोबत आहे। जोपर्यंत FIR दाखल होणार नाही तोपर्यंत या ठिकाणावरून हटणार नाही असा निर्धार देखील राहुल गांधींनी केलेला आहे। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतात। सोमेश, साधारणपणे अर्ध्या तासापेक्षा अधिकचा वेळ उलटून गेलाय राहुल गांधी यांचा हा ठिय्या आपण बघतोय। FIR अजूनपर्यंत पोलीस दाखल करून घेत नाहीयेत। जो जखमी विद्यार्थी आहे तो स्वतः राहुल गांधींच्या सोबत आहे। काय म्हणणं आहे पोलिसांचं? निश्चितच आता आपण या पोलीस ठाण्यात आहोत आणि आपण पाहू शकतो की पोलिसांनी आता पोलिसांनी गेट दरवाजा बंद केलेला आहे पोलीस ठाण्याचा। म्हणजे इथे जे राहुल गांधी आलेले आहेत त्यांच्या सोबत राहुल गांधींचे काही कार्यकर्ते पोहोचलेले आहेत आणि पोलीस आता हा गेट बंद करतायत, दरवाजा बंद करतायत। पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशन ज्या ठिकाणी पोलीस ठाणा आहे आणि त्याचवेळी इथे पोलीस उपायुक्तालय कार्यालय सुद्धा आहे। जो हा झोन आहे, या झोनचे जे DCP आहेत ते DCP यांचं कार्यालय सुद्धा याच ठिकाणी आहे आणि आता पोलिसांकडून हा गेट बंद करण्यात आलेला आहे। कारण या गेटनी मोठ्या प्रमाणावर हे लोक इकडे येत होते आणि अनेक कार्यकर्ते हे इथे पोहोचत होते। राहुल गांधी अचानक इथे आलेत आणि त्यांनी म्हटलं की या पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनमध्ये FIR झाला पाहिजे। त्यानंतर आता आपण पाहतोय की इथे हे सगळे काँग्रेसचे नेते आहेत, यामध्ये सुप्रिया श्रीनेत आहेत, त्यानंतर मग रणदीप सिंग सुरजेवाला आहेत आणि हे सगळेजण सध्या इथे आहेत ते यासाठीच थांबलेले आहेत। कारण राहुल गांधींच्या मागणीसाठी म्हणून हे सगळे कुमारी शैलजा इथे आहेत आणि आपण पाहू शकतो की हे सगळेच जण आता थांबलेत आणि यांनी इथे DCP ऑफिस आहे ज्या ठिकाणी राहुल गांधी गेलेत ते पोलीस उपायुक्तालय कार्यालय। आता आपण पाहू शकतो हे DCP ऑफिस आहे, डेप्टी कमिशनर ऑफ पोलिसांचं हे ऑफिस आहे जे या संपूर्ण नवी दिल्ली जो जिल्हा आहे म्हणजे नवी दिल्ली जो झोन आहे सेंट्रल दिल्लीचा, त्या सेंट्रल दिल्लीचं DCP कार्यालय इथे आहे आणि या DCP कार्यालयात सध्या राहुल गांधी गेलेत। बाहेर आपण पाहू शकतो की इथे कार्यकर्ते आहेत, या कार्यकर्त्यांमध्ये रणदीप सिंह सुरजेवाला आहेत, काँग्रेसचे काही नेते आहेत, कुमारी शैलजा आहेत, सुप्रिया श्रीनेत आहेत आणि हे सगळे जण सध्या इथे बसलेले आहेत। राहुल गांधी देखील बाहेर आलेत आणि आता आपण पाहतोय की राहुल गांधींच्या सोबत हा विद्यार्थी कार्यकर्ता आहे। राहुल गांधी आणि या विद्यार्थी कार्यकर्त्याचं म्हणणं आहे की हे इथे जखमी झालेले होते आणि ज्या दिवशी पोलिसांनी कारवाई केली त्या कारवाईमध्ये हा कार्यकर्ता जखमी झाला आणि म्हणून पोलिसांनी आज FIR लिहिला पाहिजे अशा स्वरूपाची मागणी इथे केली जाते। त्यांच्यासोबत या विद्यार्थी कार्यकर्त्याचे वकीलही आहेत आणि DCPंना भेट झाल्यानंतर, पोलीस उपायुक्तांची भेट झाल्यानंतर आता स्वतः राहुल गांधी इथे पोलीस ठाण्याजवळच बसलेले आहेत। त्यामुळे आता या भेटीत नेमकी काय चर्चा झाली आहे, DCPंनी त्यांना काय सांगितलेलं आहे, पोलिसांची भूमिका काय आहे, पोलिसांचं म्हणणं काय आहे, या सर्वच बाबी स्पष्ट व्हायला वेळ लागेल। परंतु अजूनपर्यंत राहुल गांधी हे इथेच ठाण मांडून बसलेले आहेत एवढं नक्की। आणि राहुल गांधींचं म्हणणं आहे की जोपर्यंत FIR होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाहीये आणि कुठल्याही प्रकारे प्लॅन केलेला नसताना, कोणत्याही स्वरूपाची माहिती नसताना अचानक विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे थेट पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात धडक देतात। इथेच DCP कार्यालय, त्या DCPंची ते भेट घेतात आणि ते मागणी करतात की ज्या कार्यकर्त्याला मारहाण झाली होती, ज्या कार्यकर्त्या हा जखमी झालेला आहे तर त्या कार्यकर्त्यासाठी गुन्हा दाखल व्हायला हवा आणि तो गुन्हा पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यातच दाखल केला गेला पाहिजे आणि त्यासाठी ते पोलीस उपायुक्तांची भेट घेतात। आणि म्हणून आज या ठिकाणी आपण पाहतोय की हा कार्यकर्ता, त्यांच्यासोबत राहुल गांधी आणि कार्यकर्त्याचे वकील हे सगळेच जण सध्या या पार्लमेंट। सोमेश, अगदी काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते, आपण अपडेट्स घेत राहू। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.